सगळ्यांना नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवरायांशी का आठवावे या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. शिवचरित्र हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. पराभवाचे दणक्यांमागून दणके बसल्याने गलितगात्र झालेल्या समाजाला दूरवर आशेचा अंधुक किरणही दिसत नसताना अवघ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत मराठी अस्मिता खडबडून जागी व्हावी. नुसती जागीच होऊ नये तर आसे तू हिमाचल या अस्मितेचे आविष्करण व्हावे, इतकी मोलाची कामगिरी शिवछत्रपतींनी या देशाच्या इतिहासात करून ठेवली आहे. म्हणून तर एखादा सण साजरा करावा तशी आपण शिवजयंती साजरी करतो. परंतु या माध्यमातून शिवरायांचे स्मरण साजरे करतो म्हणजे नेमके काय करतो तर बेधुंद होऊन नाचतो, बेहोश होऊन ऐकतो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे थ्रिल सेलिब्रेट करतो. पोवाडे, भाषणे, मालिका, चित्रपट यांमधून दाखवल्या ऐकवल्या जाणाऱ्या रोमांचकारी नाट्यमय घटनांची उजळणी करतो. मात्र यातून एक गल्लत घडते, ती अशी की मानवी कर्तृत्वाची अत्युच्च सीमा ओलांडणाऱ्या शिवछत्रपतींकडे असे अवतारीकरणाच्या नजरेतून पाहत राहिल्याने त्यांच्यातील मानवी सामर्थ्य आपण दुर्लक्षित करतो. हे घडू नये असे वाटत असेल तर माध्यमांचा मोह टाळून निरनिराळ्या पुस्तकांच्या पृष्ठांमधून उमटलेल्या शिवचरित्राचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आमचे विद्यार्थी असाच प्रयत्न करू पाहत आहेत. सहसा सार्वजनिक चर्चेमध्ये न येणाऱ्या पण महत्वाच्या असणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय हे विद्यार्थी करून देत आहेत. खरे तर शिवचरित्र हा असीम आणि अनंत असा विषय आहे. तो भल्या भल्यांना झेपत नाही. तिथे वय आणि अनुभव यात अर्धकच्चे असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना तरी तो झेपेल का, आम्हाला कल्पना नाही. पण या निमित्ताने का असेना हे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आणि स्वप्रयत्नाने शिवरायांना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, ही गोष्ट आम्हाला महत्वाची वाटते. अर्थात या प्रयत्नात त्यांच्याकडून काही उणीवा राहतील, काही चुकाही होतील, तरीही तुम्ही मोठ्या मनाने त्यांच्या या धडपडीला समजून घ्याल आणि नक्की दाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो. महाराष्ट्राच्या मातीमधून आवाज उठतो मराठीचा, सह्याद्रीच्या रांगांमधून सूर्य उगवतो मराठीचा. कितीही पोखरले डोंगर परक्यांनी तरी सह्याद्री साधला हा बहुमान मराठीचा. कंत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा. एकतेची साध घेऊन संवाद मराठीचा, शब्द शृंगार आवाज मराठीचा. संस्कार दिसे खुलूनी साज शृंगार माय मराठीचा. हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गरजतो यलगार मराठीचा. गरजले परके सारे जरी घरात आपापल्या, नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा. शिवबाची ज्योत हृदयी ठेवतो तेवत बाणा मराठीचा. झेंडा स्वराज्याचा, झेंडा शिवराज्याचा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी कुमारी कोमल गंगाधर गव्हाणे, यशवंत महाविद्यालय नांदेड. युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले हे एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात तसेच इतरत्रही बनलेले जातात. शत्रूविरुद्ध लढाया करत महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यामध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. भारताला सदैव सोन्याची खाण म्हटले जाते. विविध संस्कृती, जाती, भाषा आणि कलेने नटलेला हा भारत देश त्या काळात अतिशय श्रीमंत होता. भारताच्या याच श्रीमंतीवर काही शत्रूंचा डोळा होता. यात मुघलांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. घातपात करून भारतात त्यांनी विजय मिळवला आणि आपली सत्ता प्रस्थापित केली.
मुघलांचा बादशाह बाबर याने 1526 साली भारतात येऊन आपली सत्ता प्रस्थापित केली आणि हिंदूंची भूमी असलेल्या भारतभूमीवरच हिंदूवर अत्याचार करण्याचे कारस्थान त्यांनी सुरू केले. संपूर्ण उत्तर भारतात त्यांनी आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. अनेक मुघल राज्यकर्त्यांनी हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली आणि हिंदू मंदिरांचे रूपांतर मस्जिदीमध्ये त्यांनी करून घेतले. या सगळ्यामध्ये सर्वात क्रूर म्हणजे बादशाह औरंगजेबाने सगळी मंदिरं उद्ध्वस्त केली. याची काही पुरावे देखील समकालीन साहित्यात आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मुघल राज्यकर्त्यांनी भारतीय जनतेवर जबरदस्तीने अनेक कर लादण्यात आले. एकही भारतीय दजावत या सगळ्या कारस्थानांना थांबवण्यात पुढे जायला कोणी तयार नव्हतं. जर कोणी त्यांच्या विरुद्ध गेलं तर त्यांचा अमानुष छळ करण्यात येईल आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. अनेक हिंदूंचे धर्मांतर सुद्धा करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सद्गुणांचा समुच्चय होय. स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा, स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी, शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य, युद्ध जिंकण्याकरिता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता, विलक्षण युद्ध कौशल्य, साथीदारांविषयी अपार आत्मीयता, प्रजेविषयी वात्सल्य, रणांगणात स्वतः आघाडीवर राहण्याची तत्परता, अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक असलेली कठोरता, आर्थिक सहिष्णुता आणि या सर्वांचे अधिष्ठान म्हणून विशुद्धशील अशा अनेक वैशिष्ट्यांनी मोहरलेले त्यांचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने युगानुयुगांसाठी लाभलेला प्रेरणास्रोत आहे. शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र यापासून तर कोणी अपरिचित असू शकणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र माहिती आहे. आपल्या सगळ्यांनी ते वाचलेलं आहे. वेगवेगळ्या लेखकांनी त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्याचं काम केलं आहे. वेगवेगळ्या लेखकांनी त्यामध्ये आपली वेगवेगळी मतं मांडली आहेत. तुम्ही म्हणाल वेगवेगळी मतं कशी? भारतीय इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास तर एकच आहे, पण लेखकांनी आपापल्या मतानुसार त्यांना आपल्या भाषेमध्ये कशा प्रकारे लिहिलं हे त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनचरित्रामधून आपल्याला पाहायला मिळतं. असंच एका लेखकाचे जीवनचरित्र मी वाचले, ते म्हणजे लेखक लाला लजपतराय लिखित छत्रपती शिवाजी हे जीवनचरित्र मी वाचले आणि ते थोडक्यात आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्यासमोर मी करते आहे. करी हिंदू राष्ट्र हेतू ते वंदना, करी अंतकरण तुझं अभिनंदना. करी हिंदू राष्ट्र हेतू ते वंदना, करी अंतकरण तुझं अभिनंदना. तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना, गुढाचा पूर्वी त्यान कथू शकतो जा. हे हिंदू नृसिंहा, हे प्रभो शिवाजी राजा, हे प्रभो शिवाजी राजा. खरं तर आपल्यासमोर बोलताना लेखक लाला लजपतराय यांनी लिहिलेलं हे जीवनचरित्र मी आपल्यासमोर मांडणार आहे. यामध्ये लेखकांनी हे जीवनचरित्र 15 प्रकरणामध्ये या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि ही 15 प्रकरणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात घडलेल्या अनेक घटना आहेत. म्हणजे त्यांनी केलेली विविध कार्य असतील, त्यांचा जन्म, त्यांचा वंश, त्यांचं बालपण किंवा त्यांनी इतर मुघल राज्यकर्त्यांशी कशा प्रकारे लढून आपलं स्वराज्य प्रस्थापित केलं, हे सगळं या जीवनचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच लेखक लाला लजपतराय यांनी इथे मांडलेलं आहे. तर चला सुरुवात करूया की पहिल्या जीवनचरित्रामधलं पहिलं प्रकरण आहे वंश परिचय. यामध्ये लेखकांनी शिवाजी महाराजांचा वंश परिचय करून दिला आहे. खरं तर मित्रांनो, म्हणजे शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र तुम्ही वाचलंय आणि वंश परिचय यापासून कोण अपरिचित असणार आहे? सगळ्यांना त्यांचा वंश माहितीच आहे, पण लेखक लाला लजपतराय यांनी नेमकं या प्रकरणामध्ये वंश परिचयाची परिचय हा कसा करून दिला आहे हे मी आपल्याला सांगू इच्छिते. लेखक लाला लजपतराय यांनी यात लिहिले की मुस्लिम इतिहास लेखक काफी खाने असं लिहिले की शिवाजी महाराज उदयपूरच्या राजवंशातील आहेत. पण मिस्टर जस्टिस रानाडे यांनी मराठा इतिहासात असं लिहिले की शिवाजी महाराज पितृपक्षाकडून उदयपूरच्या राजवंशातील आहेत. मराठा वंशात यादवरावांचा वंश सगळ्यात बलशाली, पराक्रमी, प्रतिष्ठित घराणा होता. शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव मालोजी भोसले. आता या
भोसले घराण्याला भोसले हे आडनाव कसं मिळालं यावरून लेखकांनी यात सांगितले. लेखक म्हणतात की एक मुस्लिम इतिहास लेखकाने असं लिहिले की भोसले हा भोसलेचा अपभ्रंश आहे. याचा एक पूर्वज राजपूत भारतात काही कामानिमित्त भारतात आला होता आणि तो अनेक काळ जंगलात भटकत होता आणि याच कारणाने त्याचा घोसला झाला आणि त्यावरून भोसले हे आडनाव मिळालं. पण ग्रांटडफ असं म्हणतात की बहमनी वंशवाल्याच्या राज्यात या वंशाचा एक माणूस एका जनावराच्या कमरेला दोरी बांधून एका पहाडी किल्ल्यावर पोहोचला होता, ज्या किल्ल्यावर आधी कोणीही पोहोचलं नव्हतं, फक्त या वंशाचाच एक माणूस पोहोचला, म्हणून त्यांना भोसले हे आडनाव मिळालं. तर लेखकांनी या वंश परिचयामध्ये लेखकांनी हा वंश परिचय अशा प्रकारे यामध्ये सांगितला आहे. यानंतरचं दुसरं प्रकरण आहे शिवाजी महाराजांचा जन्म व बालपण. आता शिवाजी महाराजांचा जन्म पण आपल्याला माहितीच आहे आणि बालपण तर आपल्याला माहिती आहे की ज्या वयात हसायचं खेळायचं असतं त्या वयात शिवाजी महाराजांनी तलवार आणि मुघलांबरोबर किंवा आपल्या शत्रूंबरोबर युद्ध कसं करायचं हे सर्व काही शिकलं होतं. शिवाजी महाराजांच्या बालपणी बादशहाच्या दरबारातील घडलेल्या घटनेवरून महाराजांच्या अंगातील शौर्य, धाडस आणि साहसीपणा आपल्याला या प्रकरणात दिसून येतो आणि महाराजांनी 21 वर्ष वयापर्यंत केलेली अनेक कार्य आपल्याला या प्रकरणामध्ये दिसून येतात. त्यानंतरचं पुढचं जे प्रकरण आहे ते आहे शहाजी राजांना अटक व सोडवणूक. शिवाजी महाराजांच्या यशस्वी स्वाऱ्यांनी बिथरून जाऊन शिवाजी राजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजी राजांना अटक केली. शिवाय 5,000ची फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजी राजांनी पुरंदरावर फत्तेखानचा पराभव केला आणि बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानच्या पाठलागावर सासवडपर्यंत गेले. सासवड जवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मृत्यू झाला. शिवाजी राजांनी मुघल बादशाह शहाजन खान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी पत्र पाठवून शहाजी राजासकट त्यांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली व त्याचा परिणाम म्हणून शहाजनाने आदिलशहावर दबाव आणला व त्यातून शहाजी राजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजी महाराजांना कोंढाणा व शहाजी राजांना बंगुळशर व कैदरकीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला. शहाजी राजांच्या सुटकेनंतर शिवाजी राजांना कैद करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की काही हिंदू लोक सुद्धा मुघलांच्या बाजूने कार्य करत होती. त्यातच एक होता बाजी शामजी. महाराजांना कैद करण्यासाठी तो तयार झाला होता आणि या जावळीचा राजा चंद्रदेव पण सहभागी होता. महाराजांनी राजा चंद्रदेवला त्या समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तो आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या बाजूने तयार हो. पण राजा चंद्रदेवने ते ऐकले नाही. पण त्याविरुद्ध पार्टीत महाराजांना कैद करण्यासाठी तो मदत करत होता. शिवाजी महाराजांचे मित्र राघोबल्लाल आत्रे आणि संभाजी कावजी यांनी क्रोधित होऊन राजा चंद्रदेवचा वध केला आणि त्यांची पूर्ण सत्ता म्हणजे तो जावळीत राघोबल्लालचा अधिकार झाला. पण लेखक लाला लजपतराय या सगळ्या प्रकरणानंतर लेखक लाला लजपतराय असं सांगतात की समस्त मराठा लेखक एकमत होऊन लिहितात की राजा चंद्रदेवरावचं राज्य महाराजांच्या हातात आल्यामुळे महाराजांची ताकद अजून वाढली आणि त्यांनी खेरावर अधिकार गाजवला. खेराच्या लढाईमध्ये बंदल देशमुख आक्रमणाच्या वेळी किल्ल्यात होता. खूप वीरपणे त्यांनी लढाई केली आणि शेवटी किल्ला महाराजांच्या हातात आला. असं लेखकांनी हे सगळं तिसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे शहाजी राजांची अटक व सोडवणूक यामध्ये सांगितलेलं मी थोडक्यात. वंशासोबत शिवाजी महाराजांची कार्यवाही. औरंगजेब महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकाविध चाली चालवत होता. अनेक रंगबिरंगी खेळ तो महाराष्ट्रातल्या माणसांसोबत खेळत होता. इथपर्यंत की त्याने आपल्या वडिलांना पण हरवलं होतं. पिता शहाजहाला कैद करून तो बादशाह बनला होता. शिवाजी महाराज औरंगजेबाला चांगलं ओळखत होते.
ज्यावेळेस शहाजीराजे बिजापूरच्या दरबारात कैद होते त्यावेळेस शिवाजी राजांनी शहाजहानाला निवेदन केलं होतं आणि शहाजहानानं त्यांना 5,000चं पारितोषिक पण जाहीर केलं. शेवटी शहाजहानांनी ही प्रतिज्ञा केली की ज्यावेळेस शिवाजी महाराज 5,000चं पारितोषिक स्वीकारण्याकरिता दरबारात येतील त्यावेळेस इतर अधिकारांचा पण विचार करण्यात यावा. मग आता शिवाजी महाराजांनी या विषयावर औरंगजेबाशी चर्चा करायला सुरुवात केली. बिजापूरचा बादशाह आदिलशहाकडून कोकण प्रांताची आज्ञा घेतली व बारीबारीने रघुनाथ व कृष्णाजी भास्कर यांना मुघल दरबारात पाठवण्यास सुरुवात केली व आपल्या मुघल साम्राज्याच्या लढाईला प्रारंभ केला. पण आता अजून एक मोठा बलवान शत्रू महाराजांच्या समोर आला. तो म्हणजे अफजल खान. आणि पुढचं प्रकरण आहे अफजल खानाची घटना. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे 1659 साली आदिलशहाने दरबारात शिवाजी राजांना संपविण्याचा विडा ठेवला आणि हा विडा दरबारात असलेल्या शाही अफजल खान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लावाजमण्यासह तो मोहिमेवर निघाला. खानवादात एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तो म्हणजे दगा कोणी दिला, राजांनी की खानाने? लेखक लाला लजपतराय सांगतात की मुस्लिम लेखक लिहितात की महाराजांनी ब्राह्मणाद्वारा अफजल खानाला एकांतात भेटण्यासाठी बोलवलं आणि जेव्हा अफजल खान तेथे भेटण्यासाठी आला तेव्हा महाराजांनी खानाला आपली वागणुकी त्याच्या आतड्यात खुपसली आणि वरून तलवारीने वार केला. पण यात लेखकांनी हे पण मानले की मराठा लेखक या गोष्टीशी सहमत आहे की अफजल खान स्वतःच महाराजांना मारण्यासाठी किंवा भेटण्यासाठी किंवा त्याला एखाद्या जाळ्यात अडकवण्यासाठी इतका उत्कंठित होता की त्याने दरबारातला विडा सुद्धा उचलला होता आणि त्याने ब्राह्मणाद्वारा शिवाजी महाराजांना एकांतात भेटण्यासाठी तयार करण्याला सांगितले होते. शिवाजी महाराज अफजल खानाच्या ताकदीला घाबरत नव्हते. अफजल खान हा शिवाजी महाराजांपेक्षा जरी शरीराने मोठा असला तरी ते त्याच्या ताकदीला घाबरत नव्हते आणि जेव्हा त्यांनी शिवरायांना मारण्याचा विडा उचलला आणि त्याने ब्राह्मणाद्वारे शिवाजी महाराजांना एकांतात भेटण्यासाठी तयार केलं होतं. मग आता महाराजांना हा समाचार भेटला की अफजल खानाची भावना दुष्ट आहे. अफजल खानाचा दूत तोच ब्राह्मण याला जेव्हा महाराजांनी धर्माची शपथ दिली तेव्हा त्याने शिवाजी महाराजांना सगळं खरं सांगितलं की अफजल खानाची भावना दुष्ट आहे. मग या सगळ्या घटनेनंतर सुद्धा शिवाजी महाराज खानाला भेटण्यासाठी तयार झाले होते. ज्यावेळी खान आलिंगन देण्यासाठी महाराजांच्या जवळ आला त्यावेळी महाराजांनी अफजल खानाने महाराजांचे डोकं पकडलं आणि जोरात दाबायला सुरुवात केली. शिवाय तलवार काढून महाराजांवर वार केला. पण महाराजांनी अंगात चिलखत घातलेलं असल्यामुळे त्यांना या तलवारीचा काही इजा पोहोचली नाही. मग नंतर महाराजांनी अत्यंत चातुर्याने आपली वाघनखे काढली व खानाच्या आतड्यात खुपसली व तेथेच खान आडवा झाला. लेखक म्हणतात की जर आपण विचारार्थ असं जरी मानलं की महाराजांनी खानाला धोका देऊन खानाचा वध केला तरी ही काही चुकीची किंवा आश्चर्याची गोष्ट नाही. कारण त्या काळात शत्रूला दगा देऊन मारणे हे चुकीचं नव्हतं समजलं जात. काही दिवसापूर्वी बिजापूरचा राज्यमंत्री आझम खान आणि त्याचा मुलगा खवास खान याला सुद्धा अशाच प्रकारे मारण्यात आले होते. अर्थ हाच की भारताचा इतिहास अशा अनेक घटनांनी भरला आहे. खानवदापाठोपाठ कोल्हापूर पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापूर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या 18 दिवसात 12,000च्या फौजेचा पराभव करून लूट करणे आणि ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे आणि या सर्वातून आदिलशाही संपेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश मिळवणे हे सैनिकी कौशल्य. स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणून अनपेक्षित धक्क्याला अर्थ असतो, पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तवात म्हणजे छत्रपती शिवराय. या सगळ्या प्रकरणानंतर आता त्यांची नजर होती मुघल वंशाच्या साम्राज्याकडे आणि सुरू झाला मुघलांसोबतचा संघर्ष.
मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा अतिशय व्यापक आणि अविभाज्य भाग मानला जातो. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य आणि औरंगजेब हा अतिशय कठोर मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता. मुघल साम्राज्याचा नर्मदा पलीकडे विस्तार तसेच महाराजांच्या राज्य विस्ताराला वेसण घालणे या हेतूसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ते खान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवलं. शाहिस्ते खान हा वाटेत असणाऱ्या अनेक राज्यात प्रत्येक राज्यात आणि गावात दहशत पसरवीत विध्वंस करत चालला होता. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील महाराजांच्या लाल किल्ल्यातच तो तळ ठोकून बसला. शेवटी शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतला की लाल महालात जाऊनच शाहिस्ते खानाला संपवण्याचा व त्यानंतर लाल महालात जे प्रकरण घडलं त्या प्रकरणानंतर मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली त्याचा फायदा स्वराज्यासाठी झाला आणि हीच नाचक्की स्वराज्यासाठी फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे महाराजांना जुमानत नव्हते तेच आता शिवरायांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झाले. यानंतर इसवी सन 1664 साली सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे महाराज चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडणी करून ते जनतेकडून वसुली करत आणि याच बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतानंतर शेवटी महाराजांनी एक उपाय शोधून काढला, तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची लूट. यामुळे या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, तो म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. यानंतरच्या ज्या प्रकरणात शिवाजी महाराजांची यानंतरची इतर कार्य सांगितली आहेत त्यामध्ये मुघलांच्या संघर्षानंतर ऑगस्ट सन 1665 मध्ये शिवाजीराजे पुन्हा आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी निघाले. पहिल्यांदा पटक, अहमदनगर आणि त्यानंतर औरंगजेबाच्या आसपासचा प्रदेश, त्यानंतर कोकण. महाराज इतक्या चातुर्याने काम करायचे की शत्रू सुद्धा आश्चर्यचकित होत की शिवाजी नेमका कोण आहे, देव, अवतार की भूतप्रेत. महाराजांची काम करण्याची गोष्टच इतकी चातुर्याची होती. नंतर ते गोवापासून दूर असलेल्या वारसलीवर नगरात आले व लूटमारच्या नंतर 4000 माणसांसोबत किनाऱ्याच्या खूप दूर गेले. त्यानंतर झालेला पुरंदरचा तह. आता दिल्लीच्या दरबारात औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यात घडलेली दिल्ली दरबारातील घटना आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आग्र्यात आलिशान व शाही दरबाराचे आयोजन केले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने मुघल सत्तेच्या वैभवाचे व सामर्थ्याचे प्रदर्शन होणार होते. या शाही कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी औरंगजेबाने शिवाजी महाराजांची दखल घेऊन सन्मानाने वागणूक देणे आवश्यक होते, पण आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देण्यासाठी त्याने महाराजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. महाराजांना दरबारामध्ये 50,000 सरदारांच्या रांगेमध्ये उभे करण्यात आले. याचा महाराजांना प्रचंड राग आला. दरबारामध्ये होत असलेली वागणूक पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला. मुघल दरबारात दिलेली वागणूक स्वाभिमानी स्वभावाच्या राजांना सहन झाली नाही व त्यांनी ते दरबार सोडून निघून गेले. 24 मे पासून महाराजांच्या निवासस्थानाभोवती वेढा सुरू झाल्यानंतर आपण औरंगजेबाच्या कैदेत अडकलो आहोत असे महाराजांना समजले. मग आता औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करण्यासाठी महाराजांनी एक योजना आखली. ती म्हणजे महाराजांनी आजारी असल्याचं नाटक केलं आणि या आजारपणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी गोरगरिबांना, मुघल जनतेला आणि इतर लोकांना मिठाईची पेटारे वाटण्यास सुरुवात केली. आणि याच मिठाईच्या पेठाऱ्यामधून 17 ऑगस्ट 1666 रोजी संभाजी महाराजांसह ते औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले. यानंतरचं पुढचं प्रकरण आहे शिवाजी महाराजांची उन्नती. पुढे दिवसेंदिवस मुघल साम्राज्यात उन्नती होत होती.
काही कालावधीत महाराजांनी सातारा, पन्हाळा आणि राजगड सारखे किल्ले जिंकून घेतले. जी जमीन राजा जयसिंगला दिली होती ती जमीन त्यांनी वापस मिळवली आणि साम्राज्यात पुन्हा महाराजांच्या साम्राज्यात आली. महाराजांनी पुन्हा एकदा सुरतवर लढाई केली आणि धनदौलत मिळवली. हे जेव्हा औरंगजेबाला समजलं तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि दिलेर खान व शिवाजत खानला खूप मोठी सेना देऊन त्यांनी महाराजांना मारण्यासाठी पाठवलं. लेखक म्हणतात की आपल्याला येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की औरंगजेबाने कधी कोणावर विश्वास केला नव्हता, पण अकबराने हिंदू राजांना त्यांच्या विश्वास आणि उपकारामुळेच आपले सेवक बनवलं होतं आणि त्यांच्याच सहकार्याने साऱ्या भारतवर्षावर विजय मिळवून मुघल साम्राज्याला घट्ट बनवलं होतं. यामध्ये लाला लजपतराय सांगतात की खूप साऱ्या इतिहासकारांचं असं मत आहे की शहाजादा मुअज्जमला आपल्या वडिलांकडून अशी आज्ञा मिळाली होती की तो दक्षिणेत जाऊन लोकांना सम्राटाविरुद्ध दंगा पसरविणार व लोकांना दाखविण्यासाठी फक्त सम्राटाविरुद्ध दंगा पसरविणार. शिवाजी महाराज आणि इतर हिंदू राजांना औरंगजेबाच्या हवाली करणार. आता शहाजादा मुअज्जमने ठीक तसेच केले. तो दक्षिणेत जाऊन महाराजांना भेटला व काही प्रकारे त्यांनी लालच दाखवली. पण महाराज या गोष्टींना आळा पडले नाही. यानंतर यामध्ये असं सांगण्यात आलं की थोड्याच कालावधीत महाराजांनी जी कामे केली ती सगळी लोकांच्या आशेपेक्षा आणि इच्छेपेक्षा मोठी होती. महाराजांना काही वेळेस फळ मिळालं तर काही वेळेस त्यांना हार स्वीकारायला लागली, पण तीच हार आपल्या स्वराज्यासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी अधिक फायद्याची ठरत होती. आता मुघल सम्राटासोबतची लढाई आणि सिंहगडची लढाई आणि तानाजीचं बलिदान. सन 1670 मध्ये औरंगजेबाने दक्षिणचा सुभेदार यास आज्ञा दिली होती की शिवाजी महाराज आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कैद करावं. ही गोष्ट जेव्हा शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी युद्धाला सुरुवात केली, युद्धाची तयारी केली आणि युद्धाची तयारी केल्यानंतर शत्रू पुढे सरकण्याआधी त्यांनी पुरंदर हा किल्ला वापस मिळवला. सिंहगडचा किल्ला अतिशय अगम्य अशा ठिकाणावर होता आणि हा किल्ला सुद्धा जिंकण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. टेकड्यांच्या श्रेणीमध्ये अतिशय पूर्व किनाऱ्यावर अतिशय उंच अशा दुर्गम ठिकाणी हा किल्ला होता आणि हा किल्ला जिंकण्यासाठी म्हणजेच हा किल्ला मिळवण्यासाठी कोणाची हिंमत होत नव्हती. पण हा किल्ला जिंकणे अतिशय कठीण होतं आणि या सिंहगडाच्या लढाईसाठी तानाजी मालुसरे पुढे सरसावला. लेखकांनी यात एका इतिहासकार लेखकाने मांडलेलं मत नमूद केले. तानाजी सोबत किल्ल्यावर चढताना 300 मनुष्य होते व राहिलेले कारणास्तव चढू शकले नाही. तानाजी सोबत त्यांना घेऊन पुढे सरसावले आणि जो मिळेल त्याला मारत होते. दोन्हीकडून तलवारी सुरू होत्या. उदयभानू व तानाजी यांचा संघर्ष सुरू झाला आणि तानाजीला यामध्ये वीरमरण आलं व सिंहगडची लढाई सुरू आहे. मग हा सिंहगड जो किल्ला आहे तो जिंकण्यात आला. खरं तर मित्रांनो, मी आपल्यासमोर इतका वेळ शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र जे लेखक लाला लजपतराय यांनी लिहिलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या लेखकांनी ह्या जीवनचरित्रात बदल केलेले असतील किंवा त्यांच्या भाषेत त्यांच्या लिखाणानुसार त्यांनी यामध्ये बदल केलेले असतील, पण लेखक लाला लजपतराय लिखित यामध्ये जे सांगितलंय तेच मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुन्हा या प्रकरणात लेखक लाला लजपतरायांनी असं म्हटले की मुस्लिम इतिहासकार, मुस्लिम लेखक आणि मराठा इतिहासकार, मराठी लेखक आणि त्यांनी त्यांच्या एखाद्या गोष्टीबद्दल मांडलेलं मत लेखकांनी यात नमूद केले. यात लेखक लाला लजपतराय म्हणतात की इंग्रजी लेखक स्टार्क साहेब यांनी असं लिहिले की हिंदूंच्या मराठ्यांच्या विषयात विशेषतः मुस्लिम लेखकांचे संपूर्ण लेख अनेक चुकांनी भरलेले आहेत. स्टार्क साहेबांनी लिहिले की मुस्लिमांच्या
इतिहासापेक्षा जे मुस्लिमांचं मत आहे यामध्ये मुस्लिमांचं पण मत आहे आणि मराठा इतिहासकारकांचं पण मत आहे. मी येथे असा भेदभाव करून नाही सांगत की मुस्लिम इतिहासकारकांचं लेख व मराठा लेखकांचं लेख, पण यात लेखक लाला लजपतरायांनी जे मांडले ते मी आपल्यासमोर सांगते की लेखक असं म्हणतात की स्टार्क साहेबांनी असं सांगितले की मुस्लिम लेखकांनी जे लिहिले त्यापेक्षा मराठा लेखकांनी जे लिहिले तो इतिहास अधिक विश्वास करण्यासारखा आहे आणि त्यात तोच इतिहास खरा आहे असं लेखक. अमावस्येच्या अंधारातून तेजो पुरुष हालकलकला, यमालाही पडले कोडे, कुठे उगवली ही ज्वाला, सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील वाघाचा हा छावा, मर्दानी या छातीमधून वाहतो लाल लावा, एक एक शब्द शोभांचा जणू तलवार झुंजावी रणी, त्याहूनही तीक्ष्ण नजर जडली ती जखमी वाघावानी, चकित झाली औरंगशाही पाहून शिवबांचा रोष, तख्तच सुटले औरंग्याचे जागला तो बेहोश, औरंग्याचा माज उतरला ऐकून शिवबांची वाणी, म्हणे धर्मासाठी प्राण देण्या काही उतावीळ सेनानी, जीभ छाटली डोळे फोडले केले अनंत अत्याचार, तरी मृत्यूलाही नाही हरलं हे सह्याद्रीचं निधडवार, खोळंबला तो यमही थकला ताटकळला काळ, दिवस सरले 12 आणि हरला सह्याद्रीचा बाळ, आणि हरला सह्याद्रीचा बाळ. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला आणि हा सिंह ढगाआड गेला. लेखक पुढे म्हणतात, शिवाजी महाराजांसारखी खूप कमी माणसं जन्माला येतात जी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करतात, दुसऱ्यासाठी जगतात, दुसऱ्यासाठी लढतात. ज्या शत्रूने गावच्या गावं उद्ध्वस्त केली, ज्या शत्रूने मुलाबाळांना पोरकं केलं, ज्या शत्रूने गोरगरिबांचा अमानुष छळ केला, त्या शत्रूंना संपविण्याचा धाडसी निर्णय घेणारे ते एकमेव आहे जे म्हणजे छत्रपती शिवराय. अशा व्यक्तीच्या जीवनावर नजर टाकली असता खरंच तेवढ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाणारे ते खरंच मनुष्य होते की अवतार हा प्रश्न उभा राहतो. महाराज आपल्या सैनिकांसोबत अतिशय जिव्हाळ्याने वागत असत. महाराज नेहमी स्त्रियांना सन्मान देत, स्त्री मग ती कोणाची असो, परक्यांची का आपली. लेखकांनी यामध्ये असं मांडले की खाने आपल्या पुस्तकाच्या पेज 110 नंबरच्या पेजवर असं लिहिले की शिवाजी महाराज स्त्रियांचा खूप आदर करत, त्यांना सन्मानाने वागवत. शिवाजी महाराजांनी असं सुद्धा सांगितलं होतं की कोणत्याही मशिदींना हानी पोहोचता कामा नये, कोणत्याही स्त्रियांचा छळ केला जाऊ नये किंवा मुस्लिम धर्माची खिल्ली उडवली जाऊ नये असे महाराजांनी सांगितलेलं होतं. महाराजांना जर एखादं कुराण पुस्तक मिळालं तर ते मुस्लिमांना देत असत आणि स्त्रियांचा तर ते खूप आदर तर करतच होते. गो ब्राह्मणांची पूजा करत, जे लुटमार करत ते लुटमार चुकीचं समजत, पण प्रजेच्या हितासाठी प्रजेतील केलेली लुटमार ते त्याच पद्धतीने वापस मिळवत. ते खूप वीर होते, बुद्धिमान होते. रामायण, महाभारत अशी आणि अनेक ऐतिहासिक पुस्तके, धार्मिक पुस्तके ते वाचत असत. शिवाजी महाराज केवळ शूरवीरच नव्हते तर ते राजनीती आणि राजशासनामध्ये सुद्धा पुढे होते. राज्याच्या बंदोबस्तासाठी त्यांनी एक योजना आखली होती, ज्यात 8 सभासद होते. ती एक राजसभा होती आणि त्यात 8 सभासद होते. ते म्हणजे पेशवा, त्याला अष्टप्रधान मंडळ असं सुद्धा म्हणतात. त्यामध्ये पहिला पेशवाजी दरबारात राज्य सिंहासनाच्या खाली डाव्या बाजूला असायचा पहिल्या नंबरवर. त्यानंतर सेनापती दरबारात दुसऱ्या नंबरवर. त्यानंतर अस्तापंत कोषाध्यक्ष हा महामंत्रीच्या बाजूला असायचा आणि सचिवापंत अकाउंटेंट हा 3ऱ्या नंबरवर असायचा. मंत्री हा राजाचा प्रायव्हेट सेक्रेटरी, सामंत हा फॉरेन सेक्रेटरी सेनापतीच्या बाजूला, पंडितराव राजाचा मुख्य पंडित आणि त्यानंतर न्यायाधीश. महाराजांकडे एकूण 280 किल्ले होते. पायी सेनेत 10 शिपायांमध्ये 1 नायक, 15 नायकांत 1 हवालदार, 2 हवालदारात 1 अध्यक्ष व 7 अध्यक्षांत 1 जमानदार, 12 जमानदारात 1 अधिकारी व हे अधिकारी 2 प्रकारचे, 1 जागीरदार व 1 सतजिलेदार. एकापाशी राज्याकडून दिलेला घोडा तर दुसऱ्याकडे स्वतःचा घोडा. जे लुटपाटचं धन असायचं ते खजिन्यात जमा करत. त्यांचा एक गुप्त प्रबंध होता.
त्यांना प्रत्येक जागच्या बातम्या सगळ्यात आधी पोहोचायच्या. लेखक म्हणतात की या गोष्टीशी संपूर्ण इतिहासकार सहमत आहे की महाराजांनी बंदोबस्तासाठी कोणत्याही प्रकारची रिश्वत घेतलेली नव्हती, कारण शिवाजी महाराज एक न्यायी आणि विचारशील व्यक्ती होते. हे आत्तापर्यंत मी जे सांगितलंय ते लेखक लाला लजपतराय यांनी त्यांच्या जे जीवनचरित्रामध्ये सांगितलेले प्रत्येक मुद्दे, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक इतिहासकाराचं मत त्यांनी ज्या प्रकारे मांडले ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि लाला लजपतराय यांनी त्यांच्या ज्या जीवनचरित्रात त्यांनी लिहिलेल्या जीवनचरित्रात जे मांडले ते सांगण्याचा मी प्रयत्न आपल्यासमोर केला. हे आहे लेखक लाला लजपतराय लिखित त्यांचं जीवनचरित्र. खरं तर मित्रांनो, 22,000ची फौज घेऊन आलेला खान, त्यानंतर 32,000ची फौज घेऊन आलेला सिद्दी जोहर आणि 60,000च्या आसपास फौज घेऊन उतरलेला शाहिस्ते खान, या सगळ्यात मराठी राज्य चिरडलं जात होतं. पुढे मिर्झा राजा सुद्धा 1 लाखभर फौज घेऊन आला. प्रचंड या सगळ्यामध्ये प्रचंड दुःख, यातना, जाळपोळ, नासधूस या सगळ्यामध्ये मराठी राज्य चिरडलं गेलं होतं. हे सगळं होऊन सुद्धा जनतेची निष्ठा तसूवर देखील का कमी झाली नाही? राजांनी या लोकांना असं काय दिलं होतं? बाजी प्रभू असो नाहीतर शिवा काशी, तानाजी असो नाहीतर मुरारबाजी, या सगळ्यांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाईमधील नित्याची बाब आहे, पण आपण मरणार याची खात्री असताना जाणीवपूर्वक मरण्यासाठी लढतात ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे. 1955 ते 1975 उत्तर व्हिएतनामचं 20 वर्षापासून सर्वात बलाढ्य असलेल्या अमेरिकेसोबत युद्ध सुरू होतं. शेवटी 20 वर्षाच्या युद्धानंतर उत्तर व्हिएतनामनं अमेरिकेचा पराभव केला. उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम एकत्र केलं. व्हिएतनामची संरक्षण मंत्री मादाम बीनं 1977 जेव्हा भारतात आली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री जगजीवन राम यांनी तिचं स्वागत केलं. आता जेव्हा कोणी असे विदेशी पाहुणे भारतात येतात तेव्हा भारत सरकार त्यांना शांतिवन, राजघाट, कुतुब मिनार, ताजमहाल वगैरे दाखवतात. पण या मादाम बीनं एक वेगळीच मागणी केली. ती म्हणाली की मला हे मी सगळं नंतर बघेल, पण मला सर्वात पहिल्यांदा रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून त्यांच्या पायांना स्पर्श करायचा आहे. मग जेव्हा तिला विचारण्यात आलं की तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर का, तेव्हा तिने सांगितलं की जेव्हा आमचं अमेरिकेसोबत युद्ध सुरू होतं तेव्हा आमच्या सैन्यात काही सैनिक आम्हाला शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा सांगायचे. त्यांनी मावळ्यांना घेऊन कशा प्रकारे मुघलांचा संघर्ष केला हे ऐकून आमच्या सैन्याचं मनोबल अधिक वाढलं आणि आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग हे त्यांना जेव्हा कळालं तेव्हा सगळी युवा पिढी सैन्यामध्ये सामील झाली आणि मरेपर्यंत लढली. एकच आदर्श त्यांच्या समोर होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. त्यांनी बाजीप्रभूंची शौर्यगाथा सांगितली. अचूक नियोजन आणि गनिमी कावा वापरल्यामुळे आम्ही अमेरिकेला पराभूत करू शकलो. गनिमी काव्याचे जनक सुद्धा शिवाजी महाराज आहेत. महाराजांच्या गनिमी काव्यामुळेच आमचा विजय झाला आणि क्युबाचे शिगुवेरा व फिडेल कास्त्रो यांचा सुद्धा आम्ही पराभव करू शकलो. म्हणून मला अभिमान वाटतो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात. तर मित्रांनो, हे जीवनचरित्र लिहिणारे लेखक लाला लजपतराय एक भारतीय, पंजाबी व राजकारणी लेखक आहेत. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांना पंजाब केसरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 पंजाबमध्ये झाला. लाल बाल पाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 3 नेत्यांपैकी ते एक. त्यांनी यंग इंडिया, द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपतराय, लाला लजपतराय रायटिंग अँड स्पीचेस, मॅझिनी, गॅरिबाल्डी,
शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत संक्षिप्त चरित्रे, श्रीकृष्ण आणि त्यांची शिकवण, महान अशोक अशी अनेक पुस्तके लिहिली. मित्रांनो, लेखक लाला लजपत राय लिखित छत्रपती शिवाजी या जीवनचरित्राविषयी मी आपल्या समोर बोलले आणि हे जीवनचरित्र थोडक्यात उलगडवून दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न आपल्या समोर केला होता. हे जीवनचरित्र लेखकांनी हिंदी भाषेत लिहिलेलं आहे आणि त्यांनी हे जीवनचरित्र इसवी सन 1896 रोजी म्हणजेच वयाच्या 32व्या वर्षी लिहिलं आहे. इसवी सन 1896च्या काळात ज्या प्रकारे इतिहास उलगडला गेला होता त्या प्रकारे त्यांनी हे जीवनचरित्र लिहिलं आहे आणि वयाच्या केवळ 32व्या वर्षी त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास जीवनचरित्राद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक कार्य केलं. खरं तर मित्रांनो, लेखकांनी शिवरायांविषयी लिखाण केले, अनेक लेखकांनी शिवरायांविषयी लिखाण केले, आपली मतं मांडली. मग लेखक लाला लजपतराय यांनी लिहिलेल्या या जीवनचरित्रात नेमकं वेगळं काय आहे, नेमकं वेगळंपण या जीवनचरित्रामध्ये काय मांडण्यात आलं आहे. खरं तर आपण सर्वांनी अनेक पुस्तके वाचली असतील, शिवाजी महाराजांची चरित्र वाचली असतील, शिवाजी महाराजांविषयीची पुस्तकं, वेगवेगळ्या लेखकांनी आपली मांडलेली मतं, वेगवेगळ्या लेखकांनी मांडलेला इतिहास आपण प्रत्येकाने वाचला असेल. मग या जीवनचरित्रामध्ये नेमकं वेगळं काय आहे, तर यात शिवरायांच्या वंशापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचा पूर्ण कालखंड यात सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची कार्य, चातुर्य, शौर्यपणा आणि शेवटी राज्याचा प्रबंध कसा होतो हे पण यात मांडण्यात आलं आहे. अनेक इतिहासकारांनी आपलं लिखाण केलं, आपली मते व्यक्त केली, पुस्तके लिहिली, मतं मांडली. मग वयाच्या 32व्या वर्षी नेमकं लेखक लाला लजपत राय यांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा होता हे आपल्याला या जीवनचरित्रामधून पाहायला मिळतं. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी 1885 ते 1895 या कालखंडामध्ये गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू केले आणि नेमकं याच कालखंडाच्या दरम्यान 1896 रोजी लेखक लाला लजपत राय यांनी हे छत्रपती शिवाजी हे जीवनचरित्र लिहिलेलं आपल्या सगळ्यांना दिसून येतं. मित्रांनो, त्या काळात लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात काही गोष्टी आपल्याला खटकणाऱ्या असतील, काही गोष्टी एकांकी असतील, काही गोष्टी आपल्याला छेद करणाऱ्या सुद्धा असतील, पण अशा अनेक गोष्टी या जीवनचरित्रात आहेत ज्या गोष्टी आपल्याला नवा मार्ग दाखवू शकतील, नवीन माहिती देऊ शकतील, आपल्या जीवनाला नवीन दिशा दाखवू शकतील. अशा अनेक गोष्टी या जीवनचरित्रात लेखकांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर पंजाबमधील लाला लजपत राय यांचा नेमका शिवाजी महाराजांविषयीचा दृष्टिकोन कसा होता हे आपल्याला या जीवनचरित्रात पाहायला मिळेल. हे जीवनचरित्र 19व्या शतकाच्या आधी लिहिलेलं आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना ह्या जीवनचरित्रात नेमकं काय आहे याचा सखोल अभ्यास तर केलाच जातो, पण नेमकं या सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांची वीरता, पराक्रम, धर्मप्रेम आणि देशभक्ती, शौर्यपणा, वीरपणा हे सगळं आपल्याला या जीवनचरित्रातून पाहायला मिळतं. खरं तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपल्याला इयत्ता 4थीच्या वर्गातच शिवाजी महाराजांचा इतिहास दिला आहे. वयाच्या 9व्या वर्षी आपल्याला शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास शिकायला मिळतोय, ते पण वर्ग 4थीच्या पुस्तकामध्ये. मग आज जर आपण एखाद्या पहिलीच्या मुलाला जरी विचारलं ना, तर शिवाजी महाराज नेमकं कोण आहे, शिवाजी महाराजांना तू ओळखतोस का, तर शिवाजी महाराजांना वर्ग पहिलीचा मुलगा सुद्धा ओळखतो. शिवाजी महाराजांचा इतिहास त्याला माहिती आहे. मग आजची तरुण पिढी खरंच शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून दूर असेल का, शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून वंचित असेल का, अपरिचित असेल का, तर बिलकुल नाही. आपल्या सगळ्यांना त्यांचा इतिहास माहिती आहे. सगळ्यांनी अनेक पुस्तके वाचली, शिवचरित्र वाचले, नाही वाचलं तरी शिवाजी महाराजांना प्रत्येक जण ओळखतो. शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकाच्या ओठावर खेळत असतं. तरी पण लेखक लाला लजपत राय यांचं हे जीवनचरित्र प्रत्येकानेच वाचलं असेल
असं मला नाही वाटत. कारण प्रत्येकाने अनेक पुस्तके वाचली असतील, बऱ्याच जणांनी हे जीवनचरित्र वाचलं असेल आणि बऱ्याच जणांनी वाचलं नसेलही. पण शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास जाणून घेतल्यानंतर लेखक लाला लजपतराय यांनी नेमकं या जीवनचरित्रात हे काय सांगितलं आहे हे माझ्या मित्रमैत्रिणींनी नको का वाचायला, नको का जाणून घ्यायला? खरं तर मित्रांनो, लेखक लाला लजपतराय यांनी वयाच्या 32व्या वर्षी 19व्या शताब्दीच्या आधी 18व्या शतकाच्या काळात नेमकं काय मांडले हे आपण प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं. लेखक लाला लजपतराय यांनी लिहिलेलं हे जीवनचरित्र आपण प्रत्येकाने वाचायला हवं. प्रत्येकाने वाचून नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे पाहायला हवं. म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने हे जीवनचरित्र आवर्जून वाचायला पाहिजे आणि आवर्जून वाचावं. इथेच थांबते. मनपूर्वक धन्यवाद.